आपल्या माहितीसाठी केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागामार्फत देशभर ॲग्रिस्टॅक ही योजना राबवण्यात येत आहे आणि ॲग्रिस्टॅक योजना ही कृषी क्षेत्रामध्ये डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना कसा जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहोचवण्यासाठी स्थापित केली जाणारी ही डिजिटल फाउंडेशन आहे। कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेश डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा खरं तर ॲग्रिस्टॅकचा मुख्य उद्देश आहे आणि सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे ॲग्रिस्टॅक उपक्रमात शेतकऱ्यांना फार्मर आयडी म्हणजे शेतकऱ्याचं ओळख क्रमांक हा दिला जातो आणि त्यांनी काय सांगितलं की या बाबतीमध्ये काही ठिकाणी चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत, काही ठिकाणी फार्मर आयडी काढण्याची प्रक्रिया आपल्याला माहिती आहे की 2024 पासून ही आपल्या शासनाने सुरू केलेली आहे आणि खरं तर प्रक्रिया खूप सोपी प्रक्रिया आहे आणि राज्याच्या कृषी गणनेनुसार साधारणतः राज्यामध्ये आपण जर फार्मर आयडीच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे, जर आपण विचार केला तर शेतकऱ्यांना आपण ओळख क्रमांक दिलेले साधारणतः या राज्यामध्ये 1,71,00,000 शेतकऱ्यांची ही संख्या ही आहे आणि त्यापैकी 4 मार्च 2026 पर्यंत 1,31,82,000 माझ्या शेतकरी बांधवांनी ही फार्मर आयडी त्यांना तयार करण्यात आलेली आहेत आणि मला वाटतं फार्मर आयडी इतक्या शेतकरी उपलब्ध करून देणारं महाराष्ट्र राज्य हे देशामधलं हे पहिलं राज्य आहे आणि सदस्यांनी जे काही सांगितलं की त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये केंद्र सरकारचं एक पत्र आपल्याला आलेलं की 25 ऑगस्ट 2025 रोजी आणि काही राज्यामध्ये या गोष्टी झाल्या CSC किंवा सेवा केंद्राच्या संबंधित संस्थेमार्फत शेतकऱ्यांना फार्मर आयडीचे प्रत्यक्ष कार्य दिसण्याचं आढळून आले। काही ठिकाणी फार्मर आयडी कार्ड असं करत येता येत नाही, परंतु मी आपल्या माध्यमातून मी सदस्यांना एवढं सांगतो की असं जर त्यांनी आपल्याला दाखवलं फार्मर आयडी कार्ड छापाई करून वितरित केलेल्या कुठलाही तक्रार जर आपल्याकडे सध्या प्राप्त झालेली नाही आणि या बाबतीमध्ये जर तक्रार प्राप्त झाली तर सामूहिक सुविधा केंद्र आपण ज्याला CSC फार्मर आयडी छापाई करून वितरित करण्यात निदर्शनास आल्या अशा सामूहिक सुविधा केंद्रावरती कडक कारवाई केली। 25 मध्ये 116 कोटी रुपये दिले, 25-26 मध्ये अध्यक्ष महोदय परत 140 कोटी रुपये सानुग्रह आंदोलन शेतकऱ्यांना आपण दिले, तसे 26-27 पर्यंत आतापर्यंत आपण या योजनेमध्ये असं 27 कोटी आपण पैसे त्यांना भरीव मदत दिलेली आहे। मला आपल्याला सगळ्याला माहित आहे यामध्ये अनेक सदस्यांची एक भावना असायची, एक मागणी असायची शेतकऱ्यांबरोबर या योजनेमध्ये शेतमजुरांचा सुद्धा समावेश झाला पाहिजे, कारण का शेतीमध्ये तो शेतमजूर राबत असतो आणि त्याला अचानक कुठेतरी त्याचा अपघात होतो, कुठेतरी एखादा सर्पदोष होतो, त्यामुळे शेतमजुराला सुद्धा त्याचा समावेश करावा म्हणून सदस्यांची मागणी होती आणि त्यामध्ये आपण शेतमजुरांचा सुद्धा हा समावेश या योजनेमध्ये केलेला आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे त्याचा फायदा निश्चित प्रकारे त्या शेतमजुराला सुद्धा कुठेतरी बरं वाटेल की मी ज्या शेतामध्ये उद्या त्याला त्या कुटुंबाला कुठेतरी वेगळ्या प्रकारचा त्यातनं आधार मिळेल या योजनेमध्ये। त्यामुळे आपल्याला दुसऱ्या एक सदस्यांनी मागणी केली होती की उष्माघाताचा त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की उष्माघातामुळे मृत्यू झाला तर या योजनेचा समावेश नव्हता, तर मी आपल्या सदस्यांना या माध्यमातून सांगतो जर उष्माघातामुळे जर एखाद्या शेतकऱ्याच्या यामध्ये मृत्यू झाला तर या योजनेमध्ये शासनाने तो विचार केलेला आहे, त्यामुळे निश्चित प्रकारे आम्ही त्याचा विचार निश्चित प्रकारे करू हे पण आपल्या सगळ्या माध्यमातून सांगतो। आपल्या सगळ्यांना माहित आहे आमचे कैलास पाटील साहेब आणि आमचे सावरकर साहेब या बाबतीमध्ये ह्या दोघांचे प्रश्न खूप म्हणजे सगळे सदस्यांचे भावना किंवा प्रश्न शेतीविषयी चांगले असतात, परंतु आपण जे काय प्रश्न मांडले आपल्याला माहित आहे की माझा हा शेतकरी हा अडचणीत आहे, माझी अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कुठेतरी मदत केली पाहिजे। राज्य सरकार तर मदत अनेक गोष्टीमध्ये राज्य सरकार मदत करते, अनेक बाबतीमध्ये मदत करते, अनेक योजनेच्या माध्यमातून मदत करते। तुम्ही PM किसानचं आपल्या सगळ्यांना माहित आहे की या योजने PM किसान सन्मान योजनेच्या निधीच्या बाबतीमध्ये आणि नमो आपली राज्याचे नमो शेतकरी ही महासन्मान योजनेच्या बाबतीमध्ये आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की प्रति हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे वर्षामध्ये आपण 6,000 रुपये असे आपण 3 हप्ते सगळ्यांना देतो आणि आपण जर केंद्राचा अध्यक्ष महोदय जर विचार केला केंद्राचा जर विचार केला साधारणतः 23 हप्त्यामध्ये केंद्र सरकारने साधारणतः 1,16,00,000 शेतकऱ्यांना एकूण आतापर्यंत 42,900 कोटी रुपयाची मदत ही केंद्राच्या या योजनेतून निर्माण झालेली आहे आणि आपल्या राज्याचा जर विचार केला ठीक आहे अजून आपल्याला 1-2 आपल्याला काही गोष्टीमध्ये मदत करता आली नाही तरी आपल्याला आपण सगळ्या विचार करून साधारणतः आपण 8 हप्ते आतापर्यंत आपल्याला 8 हप्त्यामध्ये साधारणतः
राज्य सरकारने माझ्या ह्या योजनेबंद शेतकऱ्यांना 14,816 कोटी रुपयाची एवढी रक्कम शेतकऱ्यांना मदत आपण केलेली आहे। आणि शेवटी मदत म्हणजे काय, आपण शेतकऱ्यावरती उपकार करत नाही। शेवटी शेतकरी हा आपल्याला माहिती आहे की आपला राज्यामध्ये आपला शेतकरी हा केंद्रबिंदू आपला हा मेन घटक आहे। शेवटी या शेतकऱ्याला मदत करणं, शेतकऱ्याला सहकार्य करणं, अडचणीच्या काळामध्ये, दुःखाच्या काळामध्ये या शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहणं हे शेवटी राज्य सरकारचं काम आहे। आमचे मला वाटतं साहेब त्याचप्रमाणे कापूस उत्पादकता अभियान राबवण्याकरता 26-27 साठी 191 कोटी रुपयाची भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। हे सुद्धा आज मी आपल्या माध्यमातून राज्यातील सदस्य माझ्या शेतकरी बांधवांना निश्चित प्रकारे करतोय। आणि या योजनेचं अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे राज्य हे पहिलं राज्य आहे, हे पण मी आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे सांगतो। आज आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्याला माहिती आहे की पीक विम्याच्या बाबतीमध्ये आणि फळबागाच्या विम्याच्या बाबतीमध्ये अनेक सदस्यांच्या तक्रारी असतात। तिथं ते सदस्यांना तिथं ते असणारे शेतकरी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातले आम्हाला विमा मिळाला नाही, आमचं नुकसान झालं आणि तरी आम्हाला विम्यामध्ये आम्हाला त्याचा ह्याच्यामध्ये निकषामध्ये आम्ही बसलो नाही, ही वेळेवर त्यांची मागणी असते। या बाबतीमध्ये मी निश्चित प्रकारे सदस्यांना सांगतो। आणि मला वाटतं कुठे साहेब मला वाटतं इथं नाहीत, तर मला वाटतं आपल्या सगळ्यांना माहित आहे की अध्यक्ष महोदय की साधारणतः खरीप आपल्या ज्या पीक विमा प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे त्यामध्ये 14 पिकांचा समावेश असून रब्बी हंगामातील 6 पिकांना पीक संरक्षण दिले जाते। खरीप हंगाम 2025 करता एकूण 2,407 कोटीचा विमा हप्ता हा आपण तो भरला होता। आजच्या स्थितीनुसार 17.17 लाख शेतकऱ्यांना पाटील साहेब 17.7 शेतकऱ्यांना 1,582 कोटी रुपयाची नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्यापैकी 1,523 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित केलेले आहेत आणि उर्वरित 59 कोटी रुपये रकमेचं वाटप हे प्रगतीपथावर आहे। त्यात काय अडचण नाही, हे पहिलं उत्तर तर ते प्रगतीपथावर आहेत। त्यामुळे एकूण पात्र लाभार्थ्यापैकी आता सध्या साधारणतः 96% शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे आणि उर्वरित जे रक्कम आपल्या शेतकऱ्यांना त्या बाबतीत सुद्धा निश्चित प्रकारे आमचे प्रयत्न लवकरात लवकर माझ्या शेतकऱ्यांना मिळेल यासाठी प्रयत्न चालू आहे। आपल्याला माहिती आहे की बीड प्रमाणे आपण पूर्वी अध्यक्ष महोदय विमा कंपन्यांना प्रीमियम आपण जे देतो आणि नफा जास्त मिळायचा, यासाठी बीड पॅटर्न 80-110 मॉडेल आपण सध्या राबवत असल्यामुळं निश्चित प्रकारे विमा कंपन्यांना 20% जास्त नफा कंपन्या आता कमवू शकत नाही। पीक विम्याच्या बाबतीमध्ये शेतकरी तसेच लोकप्रतिनिधीच्या काही ठिकाणी आक्षेप आहेत, काही अडचणी आहेत, याबाबत सदर प्रकारच्या अनुषंगाने मी आपल्याला एवढं सांगतो की संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, आमच्या कृषी विभागाचे अधिकारी असतील, या सर्वांना सदर आक्षेपाची पडताळणी करणे आवश्यक ते सूचना देण्यात येतील। पण निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये अजूनही आपल्याला काही गोष्टी विमा कंपनीचे प्रतिनिधी असतील किंवा आपले कलेक्टर महोदय किंवा आमच्या कृषी विभागाच्या बाबतीत काय करणं गरजेचं आहे, या बाबतीमध्ये भविष्यामध्ये त्या केल्या जातील। पण माझ्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्याला पीक विम्यापासून तो वंचित राहणार नाही याची काळजी निश्चित प्रकारे आमचा कृषी विभाग घेईल। मृग बहार 2025 मध्ये 45 कोटीचे विमा नुकसान भरपाई रक्कम मंजूर झाली असून त्यापैकी 31 कोटी रुपये जाधव साहेब त्यासाठी 31 कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली असून उर्वरित रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर वर्ग करावी हे विमा कंपनीला निर्देश देण्यात आलेले आहेत। आंबिया बहार 2025 करता 286 कोटीची नुकसान भरपाई मंजूर झाली असून सदर ही रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करण्यात येईल। शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही अपडेट होती, कारण शेतकरी बांधवांची जी कर्जमाफी आहे ते 30 जून पूर्वीच होणार आहे। सोबतच जे फार्मर ID कार्ड ज्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे त्या फार्मर ID कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होणार आहे, कारण त्यांची संपूर्ण माहिती फार्मर ID कार्डमध्ये दिलेली आहे। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघून घ्या जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे।